नमस्कार मित्रांनो, मी सखी आणि माझ्यासोबत आहे श्याम। आज आपण नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील करंजी देवस्थानाला भेट देणार आहोत। चला तर भेटूया लवकरच। नाशिककडून वणी रस्त्याला जाताना ओझरखेड धरणाच्या उजव्या बाजूला कदम ऋषी आश्रमाकडे जाण्याचा रस्ता आहे। तर आपण आता जात आहोत कदम आश्रमाकडे। चला तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत आश्रमामध्ये। तर चला दत्तगुरूंचं दर्शन करूयात आणि पुढील माहिती आपण सखीकडनं ऐकूयात। दत्तात्रयांची पद्मासन स्थित मूर्ती स्वामी शिवदासगिरी महाराज गंगेमध्ये अर्घ देत असता त्यांच्या उंजळीमध्ये सापडली ते हे मंदिर। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हा देतो 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 हो हा माहिती पाहिजे। हा घ्या। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा वेगवेगळ्या काळांमध्ये त्रेतायुगापासून ज्या ज्या स्वामींनी इथे दत्तांची भक्ती केलेली आहे त्या सगळ्यांची समाधी स्थळ इथे आपल्याला पाहायला मिळतात। आली हो का? जी मंदिर परिसरामध्ये आपल्याला अनेक समाधी ज्या आहेत त्या पाहाव्यास मिळतात। त्याच समाधींपैकी एक समाधी म्हणजे परमपूज्य स्वामी शिवदयाळगिरी यांनी या ठिकाणी जिवंत समाधी जी आहे ती घेतलेली आहे। ते हे अगदी पवित्र समाधी स्थळ। मंदिर परिसरात आपल्याला अनेक मंदिरं जी आहेत ती पाहाव्यास मिळतात। शिव मंदिर आहेत, त्यानंतर आपल्याला इथे विठ्ठल रुक्माईचं सुंदरसं मंदिर जे आहे ते पाहाव्यास मिळतं। अशा सुंदर मंदिरांचा हा समूह आपण इथे पाहतो आहोत। त्याचबरोबर इथलं जे काही वातावरण आहे ते इतकं सुंदर आहे, या वातावरणामध्ये मन रमते। प्राचीन शिव मंदिर सन 1770 मध्ये श्री स्वामी शिवानंदगिरी महाराज यांच्या पावन स्पर्शाने या मंदिराचे स्वामींच्या तपसामर्थ्याने प्रत्यक्ष गंगा इथे अवतरलेली आहे आणि हे गंगा अवताराचं मंदिर आहे। तर मित्रांनो, ही आहे प्रत्यक्षात अवतरलेली स्वामींची गंगा। गुरुदेव दत्त। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या मध्यान्नी ऋषी अत्री आणि साध्वी प्रतिव्रता अनुसया यांच्या पुत्ररूपाने श्री दत्तात्रय यांनी अवतार घेतला।
मग तो आतमधला मित्रांनो, अशा प्रकारे करंजी येथील छान सुंदर मंदिराचं दर्शन आज आम्ही पूर्ण केलं. हा मंदिराचा परिसर इतका सुंदर आहे की पाहता पाहता संध्याकाळ केव्हा झाली कळालंच नाही. आता निघालो आहोत परतीच्या प्रवासाला. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.